हॅलो मित्रांनो, मी शिवली आणि माझ्या किचनमध्ये तुमच्या मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे दुधी भोपळ्याचा हलवा. खूपच क्रीमी, टेस्टी आणि तोंडात विरघळणारा हलवा बनवून तयार होणार आहे. आणि नॉर्मली भोपळ्यामध्ये दूध घातल्यावर जे प्रॉब्लेम होते म्हणजे दूध फाटते, त्याच्यासाठी मी एक कमालचे ट्रिक सांगणार आहे. ते ट्रिक फॉलो करून जर तुम्ही बनवलं तर हलवाचे दूध अजिबात फाटणार नाही. अगदी परफेक्ट क्रीमी बनून तयार होणार आहे. चला मग झटपट रेसिपी पाहून घेऊया. हलवा बनवायला मी घेतले एक कवळी भोपळा. तुम्ही बघू शकता अगदी कवळी व्हायला पाहिजे, अजिबात कडक नाही व्हायला पाहिजे. बघा तुम्ही असा नाखानी दाबून असा चेक करा, अजिबात कडक नाही वाटायला पाहिजे. आपली भोपळा अगदी कवळी आहे. चला मग आता सोलून घेऊया, सोलून धुवून घेऊया. मी सोलून धुवून घेतले, बघू शकता मित्रांनो. आता आपल्याला किसून घ्यायचे. किसायला मी एक ग्रेटर घेतले, मोठ्या साईजचे ग्रेटर घेतले. एक बारीक साईजचे पण ग्रेटर आहे. जर तुम्हाला खीर बनवायची असेल तर तुम्ही बारीक साईजच्या ग्रेटरचा वापर करा आणि हलवा बनवायला मोठ्या साईजच्या ग्रेटरचा वापर करा. आता बारीक साईजचा मी ठेवून देते. आता मोठ्या साईजच्या ग्रेटरने चांगलं ग्रेट करून घेऊया. आणि माझ्या इकडे भोपळा खूपच कवळी आहे म्हणून मी आतमधून काय दाण्याचा पोर्शन फेकत नाही. पण भोपळा जर थोडीशी पण मोठी असली तर मधून एकदा कट करायचे, उभ्या कट करायचे आणि आतमधून दाण्याचं पोर्शन थोडासा फेकून द्यायचे काढून चमच्यानी. पण माझ्या इकडे भोपळा खूपच बारीक आहे, दाणे एवढे तयार पण झालेले नाहीयेत म्हणून मी काय काढून फेकत नाही, अशाच किसून घेते. पण जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही आतमधून थोडासा दाण्याचा पोर्शन काढून फेकू शकता. मी अशाच किसून घेते. चला मग पूर्ण किसून घेऊया. भोपळा मस्त ग्रेट करून झालेला आहे. आता थोडंसं पाणी काढायचं, म्हणजे हाताने थोडासा दाबून पिळून घ्यायचं. कॉटनचा कपडा वापरून दाबून पिळायची काय गरज नाहीये. थोडं करून, म्हणजे की एक्सेस जेवढे पाणी आहे तेवढे आपण काढून फेकू. खूप जास्त पाणी काढायची पण गरज नाहीये. आपण मोठ्या साईजच्या ग्रेटरचा वापर केला म्हणून खूप जास्त पाणी निघणार पण नाहीये. एवढासा थोडासा पाणी निघलं, एवढे आपण फेकून देऊ. आणि ही आहे आपली भोपळा. आता चला कढाईकडे. कढाईमध्ये थोडंसं तूप घालून घेऊया. खूप जास्त तूप घालायची पण गरज नाहीये, थोडासा बस 1 चमचा तूप घातले. तूप गरम होऊ देऊया. गावरान तूप आहे, साजूक. आणि आता थोडेसे मी ड्राय फ्रुट्स घेते. थोडेसे खारीक आणि थोडेसे बदाम, काजू आणि मनुके एवढेच घेतले मी. तुम्हाला कोणतेही ड्राय फ्रुट्स जे तुम्हाला आवडते ते तुम्ही घालू शकता, जे तुमच्याकडे अवेलेबल आहेत ते. मी एवढे ड्राय फ्रुट्स घालून थोडं कापून घेतले मी. आता थोडासा फ्राय करून घेते. मीडियम टू लो हीटवर 2 ते 3 मिनिटांसाठी फ्राय करून घेऊया. आणि त्यानंतर याच्यामध्येच आपण भोपळा घालून घेऊया. काही वेगळे करायची गरज नाहीये. भोपळा घालून आपल्याला भोपळ्याला पण फ्राय करायचे आहेत तूपमध्ये. पण आपल्याला आता 2 सिक्रेट इन्ग्रेडियंट्स घालायचे आहेत. एक आहे मीठ. 2 चुटकी मीठ घालायचे आहे. कोणतेही गोड पदार्थ बनवताना थोडंसं मीठ घातल्यावर त्याची चव अजूनही घट्ट होते. खूपच चांगले लागते खायला. आणि इथे आहे बेकिंग सोडा. अगदी चिमूटभर बेकिंग सोडा टाकायचं. बेकिंग सोडा तेच सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे जे टाकल्यावर तुमच्या हलवाचं दूध कधीही फाटणार नाही. भोपळ्याचा एक रस असते, एक पाणी असते, त्याच्यामुळे दूध फाटते, पण तसा होणार नाही थोडंसं बेकिंग सोडा घातल्यावर. आता चांगले फ्राय करायचे हलवून हलवून. आता बघा मित्रांनो, क्वांटिटी पण कमी झालेली आहे आणि कलर पण थोडासा ट्रान्सलुसेंट झालेला आहे. आता आपण दूध घालून घेऊया. मी दूध पहिलेच उकळून ठेवला होता. मी 1 ग्लास दूध घेते. इथे मलाई पण आहे, म्हणजे मलाई काढून वेगळे ठेवलेलं नाहीये आणि थोडासा घट्ट करून ठेवला होता मी. 1च ग्लास दूध घालते. तुम्ही कोणतेही दूध घालू शकता, टोन मिल्क पण घालू शकता, काय हरकत नाही. कारण आपण नंतर अजून काहीतरी घालणार आहोत, म्हणजे रिच करायला, म्हणजे खवा नाहीतर मलाई नाहीतर कंडेन्स्ड मिल्क काहीतरी आपण घालूया रिच करायला. तर आता आपल्याला वेट करायचे, उकळी येऊ द्यायचे आणि अशाच हलवत राहायचे इव्हनली कुक व्हायला. पण झाकण लावायचं नाहीये, अशाच थोड्या वेळाने हलवत राहायचं. छान उकळी आलेली आहे आणि मी असं हलवतच राहिले. आता मी एकदा चेक करते. भोपळा खूपच चांगली शिजली पाहिजे, म्हणजे 100% शिजवून नंतर आपल्याला साखर नाहीतर गूळ जे घालायचे ते घालायचे गोड करायला. अजून एवढी चांगली शिजली नाहीये, अजून थोडासा वेट करायचं.
आणि आता बघा, आता मी परत एकदा चेक करते. खूप चांगली शिजली पाहिजे आणि आता खूप चांगली शिजलेली आहे. याच्यानंतर आपण साखर घालू, नाहीतर गूळ घालू, जे तुम्हाला घालायचे आहे ते घालू. आणि चवीपुरती साखर घालते मी 1/4 कप एवढे. नंतर एकदा चेक करून घ्या, लागत असलं तर अजून घाला. आणि फ्लेवरसाठी 1 चमचा हिरवी वेलचीचा पावडर घातलं. चांगले शिजवून नंतर साखर घालायचं, नाहीतर क्रीमी नाही बनत. साखर घातल्यानंतर अजून थोडासा पातळ होईल आणि आता आपल्याला अजून थोडासा सुकवून घ्यायचं. थोडासा सुकवून घ्यायचा आणि त्यानंतर आपण काहीतरी घालू म्हणजे रिच करायला. माझ्याकडे मलाई आहे, म्हणजे दुधाची शियाई. 3 दिवसाचा शियाई मी स्टोर करून ठेवला होता. आता बघा मित्रांनो, थोडासा कमी झालेला आहे. आता मी इथे बघा, गायच्या दुधाची शियाई आहे, म्हणजे मिल्क क्रीम. अर्धी वाटी होईल एवढी मिल्क क्रीम घालते. तुम्हाला जर खवा घालायचा असेल ते तुम्ही घालू शकता, नाहीतर कॉन्डेन्स मिल्क, नाहीतर पावडर मिल्क काहीही घालू शकता. जे तुम्हाला आवडते, जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते तुम्ही घालून घ्या. आणि यानंतर आपल्याला परत एकदा सुकवून घ्यायचे, म्हणजे आता तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे तेवढी सुकवून घ्यायचं. हलवत राहायचं असा थोड्या वेळाने. आता बघा मित्रांनो, एवढी मी सुकवून घेतले आणि याच्यापेक्षा जास्त सुकवायचा नाहीये, कारण मला थोडंसं ज्युसी हलवा आवडते. थंड झाल्यानंतर अजून थोडासा घट्ट होईल, म्हणून आताच मी हीट बंद करणार आहे आणि पूर्णपणे थंड करून घेणार आहे सर्व्ह करायच्या आधी. आता चला हीट बंद करून घेते. पण जर तुम्हाला अजून सुकवायचं असेल तर तुम्ही सुकवू शकता तुमच्या आवडीनुसार. जेवढी कन्सिस्टन्सी तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही करून घ्या, काय हरकत नाही. आता हलवा पूर्णपणे थंड झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा जास्त घट्ट आहे. आणि आता मी वाटीमध्ये सर्व्ह करून फ्रीजमध्ये ठेवणार आहे 15 ते 20 मिनिटांसाठी आणि त्यानंतर सर्व्ह करणार आहे, म्हणजे खायला देणार आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, दूध अजिबात फाटलं नाहीये. अगदी क्रीमी, खूपच टेस्टी आणि परफेक्ट हलवा बनवून तयार झालेला आहे. अशी पद्धतीने तुम्ही पण ट्राय करून बघा मित्रांनो, खूपच आवडणार आहे तुम्हाला. आणि जर ट्राय केली तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली रेसिपी. आजसाठी एवढेच मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत सेफ राहा, स्वस्थ राहा आणि खात राहा. बाय बाय.